करू अगर ना करू, ह्या रस्त्याच्या दुरुस्ती करता डायरेक्ट बजेट मधनं पैसे या ठिकाणी येऊ शकतात. तुम्ही बघितलं टाकळी ते पुरुष रस्ता खराब होता, आपण वन स्ट्रोक मध्ये जातो. मी का सांगतोय तुम्हाला, तर केंद्र आणि राज्य पैसे देतंय, तेव्हा आता पूर्वी 1-1 किलोमीटरला पैसे यायचे, आता 5 किलोमीटर, 7 किलोमीटर, 10 किलोमीटर अशा पद्धतीनं रस्त्याकरता पैसे यायला लागले. त्यामुळे भाजपला निवडून का द्यायचं याच्या मागचं कारण आहे की केंद्रात सत्ता भारतीय जनता पक्षाची आहे, राज्यात सत्ता भारतीय जनता पक्षाची आहे. पुढची 4 वर्षे ही दोन्ही सरकार चांगल्या पद्धतीनं काम करणार आहे, पूर्ण बहुमत आहे. पाण्याचे असतील तर पाणी पुरवठा स्वच्छता विभाग, दिव्यांचे असतील तर MSCB, शेतीचे असतील तर कृषी विभाग, अशा निरनिराळ्या खात्यामार्फत त्या खात्याला सरकार पैसे पाठवतं. पण त्या खात्याच्या अधिकाऱ्याला काही स्वप्न पडलेलं नाही कुठल्या गावात काय द्यायचं. म्हणून मग त्याकरता व्यवस्था अशी आहे की ग्रामपंचायत आहे. मग ग्रामपंचायतीनं ठराव करायचे की माझ्या कोरगाव गावामध्ये 100 लोकांना घरकुलं पाहिजे, 100 लोकांना शौचालय पाहिजे, त्या ठिकाणी माझ्या इथल्या वाड्यावरती पूल पाहिजे, वाड्या वस्तीवर जाणाऱ्या ठिकाणी मला भगीरथ योजना पाहिजे, सिंगल पेज पाहिजे, लाईटची व्यवस्था पाहिजे, शेती करता ट्रान्सफॉर्मर वाढवून पाहिजे, जुना असेल तर ऍडिशनल पाहिजे. ते आपण कळवतो आणि आपण कळवल्यानंतर त्या व्यवस्थेमार्फत ती सोय केली जाते. त्यामुळे राज्य शासन, केंद्र शासनाच्या आणि गावाच्या मधला या ठिकाणी उपस्थित असलेले प्रशांत मालक, येथे सरकार आणि त्यांनी प्रशांत मालकांना नाव घेतल्यावर माझं काय त्याच्यापेक्षा काही मोठं नाही. त्याच्यामुळं सर्व उपस्थित या ठिकाणी कोरगावचे ग्रामस्थ बंधू आणि तर प्रशांत मालकांना सविस्तर अशा प्रकारे आपल्याला प्रबोधन केलेलं. आता मी त्याच्यावर काय बोलायचं म्हणजे ही उलट झाली. मी अगोदर बोललो असतो जरा बरं झालं. आता आपण 10-12 वर्ष जरा इकडे तिकडे होतो. हा वेळ वगैरे टाळे मार लागलाय. आता पहिल्यासारखं आता झाले सगळे. हा नाही तसं आणि नाही तर आम्ही जरा चौकीच्या सारखंच होतो. नाही खरंच आहे, वस्तुस्थिती आहे. तुम्ही आज जरी काय म्हटलं आज तरी 17 गावातल्या लोकांना 2009 नाही तुम्ही कारखान्याचं झालं, पण सर्वसाधारण परिस्थिती, राजकीय परिस्थिती अशी होती कारण आमदार लोक जे नेते असले त्यांचं जरा इकडे दुर्लक्ष व्हायचं. ते साहजिक आहे, आमचा त्यांना फायदाच नव्हता हो. मग चौथीच्या लेकराकडे कोणतरी बघतोय तशी आपली अवस्था होती. आता याच्यानंतर आता होईल झाले, आता दिवस मी भरत आले, 22 वर्ष तर झाले. आता एखाद्या वेळेला पुढच्या पंचवार्षिकला एक संघ चालू गावून एक मतदार झाला म्हणजे एक. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वजनिक निवडणुकीच्या निमित्तानं 2026 व सर्व उमेदवार आणि आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय प्रशांतजी परिचारक मालक व सर्व नेतेगण सभेसाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. हे तोरगावचे मतदार बंधू आणि भगिनी आणि विविध गावातून आलेले सर्व कार्यकर्ते, नेते मंडळी, वरिष्ठ मंडळी, कनिष्ठ मंडळी सर्वांचं या कार्यक्रमाच्या वतीनं तोरगाव भारतीय जनता पार्टी आपलं आभारी आहे. आणि ही सभा संपली असं जाहीर करतो. आणि ही सभा झाल्यानंतर विटे गावामध्ये सभा आहे आणि विटे गाव झाल्यानंतर फुलचिंचलीची सभा आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवावं. धन्यवाद.